पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। राज्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास या ठिकाणी 23,000 प्लस जागांसाठी या ठिकाणी पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे। लक्षात ठेवा, शिक्षण फक्त 12वी पास लागणार आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। पद जे असणार आहे, पोलीस शिपाई झालं, पोलीस कारागृह झालं, चालक झालं, SRPF झालं, असे काही विविध काही प्रकारचे पद जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये निघणार आहे। लक्षात ठेवा, आणि या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो एक अपडेट आला, एक पत्रक आलाय, ते अपडेट पत्रक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, कधीपर्यंत निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगणार आहे, पोलीस भरती नेमकी कोणत्या महिन्यापर्यंत या ठिकाणी निघत आहे, ते अपडेट पत्रक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे पोलीस भरती या ठिकाणी झाली, तुम्हाला माहित आहे 2025-26 ला जे पोलीस भरती झाली, तर त्यामध्ये 16,000 जागांसाठी भरती निघाली होती, एक लक्षात ठेवा। आणि त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही, एक लक्षात ठेवा। कारण की आपण ग्राउंडचं जर आपण पाहिलं तर ग्राउंडमध्ये एका 10च्या रेशोमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी पास केले, एक लक्षात ठेवा। त्यामुळे ग्राउंडमध्ये जे भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी कटले, एक लक्षात ठेवा। कारण की कटऑफ सुद्धा जास्त गेला, तुम्ही पाहिलं असेल SRPFचा जो कटऑफ आहे, SFT OBC WSNT VJ ओपन SBC SFS कोणती कॅटेगरी असा 95 पर्यंत कटऑफ या ठिकाणी ग्राउंडचा गेला होता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे भरपूर विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो मागच्या भरतीमध्ये झालं नाही, 16,000 जागांच्या भरतीमध्ये या ठिकाणी झालं नाही, तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो खसून जायचं नाही, मी समजू शकतो। आणि काही काही विद्यार्थी पेपरमध्ये सुद्धा या ठिकाणी 1-1, 2-2 मार्काने या ठिकाणी कटलेले आहेत, त्याचबरोबर 10-10 मार्काने कटले। तर 1 मार्काने जरी आपण कटलो तर 1 वर्षाची जी मेहनत आहे हे या ठिकाणी वाया जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला खचून जायचं नाही, कारण की मोठी पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो निघत आहे। ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त जोर देण्याचा प्रयत्न करा। आतापासून सध्याच्या कंडिशनला आपण ग्राउंडवर गेलो तर जास्त विद्यार्थी ग्राउंड या ठिकाणी करत नाही, लक्षात ठेवा। पावसाळ्याचा टाइम आहे त्याच्या कारणानं, कारण की याच्या अगोदर ज्यावेळेस पोलीस भरतीचे फॉर्म भरणे चालू झाले होते त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो धावासाठी जागा सुद्धा त्या ठिकाणी दिशेने एवढी गर्दी राहायची, पण आता जास्त विद्यार्थी ग्राउंडवर येऊन नेले, तर विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासाच्या मागे जास्त आहे, तर अभ्यास सुद्धा आपल्याला करावंच लागते, लक्षात ठेवा। त्याचबरोबर ग्राउंड पण या ठिकाणी करा, कारण की ग्राउंड पण इम्पॉर्टंट आहे, कारण की एका 10च्या रेशोमध्ये विद्यार्थी ग्राउंडमध्ये पास केले जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती राज्यामध्ये या ठिकाणी निघत आहे। याच्या अगोदर 2-3 पत्रक आलेलं आहे, तर मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवून देतो, बघू शकतो तुम्ही। हे पत्रक या ठिकाणी लेटेस्ट मध्ये आलेलं आहे, बघा भंडारा जिल्ह्यातलं हे पत्रक आलंय। 2005च्या माहितीच्या अधिकारानुसार एका व्यक्तीने त्या ठिकाणी विचारलं आहे तिथं की किती जागा या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे। म्हणजे या ठिकाणी बघा त्या पत्रकमध्ये काय म्हटलंय की भंडारामध्ये शिपाईच्या जागा किती रिक्त आहे 2026 पर्यंत, डिसेंबर 2026 पर्यंत पोलीस शिपाई पदाची रिक्त माहिती, त्याचबरोबर डिसेंबर 2026 पर्यंत चालक पोलीस शिपाई पदाची रिक्त माहिती, आणि डिसेंबर 2026 पर्यंत बॅट्समन पोलीस शिपाई पदाची रिक्त माहिती। तर हे काही जे विद्यार्थी मित्रांनो पत्रकमध्ये दिलाय, तर त्यांचा जो रिप्लाय आलाय तर बघा काय आलाय। तर पहिले शिपाई पदासाठी तुम्हाला सांगून देतो, तर बघा डिसेंबर 2026 पर्यंत पोलीस शिपाई पदाची रिक्त माहिती मागितली होती, तर त्यांचा जो रिप्लाय होता तर माहितीच्या अधिकारानुसार, तर बघा माहे डिसेंबर 2026 पर्यंत रिक्त होणारे पोलीस शिपाई पदाची संख्या 55 आहे। तर भंडारा जिल्ह्यामध्ये 55 जागा जे विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे, आणि चालकच्या जागा या ठिकाणी रिक्त नाही, त्याचबरोबर जे बॅट्समनच्या जागा या ठिकाणी रिक्त नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो शिपाईचे या ठिकाणी जागा रिक्त, आणि असे विविध काही पत्रक जे आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर न्यूज पेपरमध्ये सुद्धा ही बातमी या ठिकाणी आली होती की राज्यात पोलिसांची तब्बल 16,500 पदं रिक्त आहे। तर बघा या ठिकाणी काय म्हटलंय, राज्यात एकीकडे गुन्हेगारीचा आलेख उंचावत असताना दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांची तब्बल 16,500हून अधिक पदे रिक्त असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। रिक्त पदांमुळे पोलिसांवरील कामाचा ताण आणि रेंगाळलेल्या तपासाचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा परिस्थितीत गुन्ह्यावर नियंत्रण कसे येणार असा संतप्त सवाल जनता विचारत आहे। पोलीस उपनिरीक्षक PSI हे कोणत्याही गुन्ह्याच्या तपासातील मुख्य दुवा असतात।
2887 PSI पदे रिक्त असल्याने उपलब्ध अधिकारांवर तपासाचा अतिरिक्त बोजा पडतो। यामुळे पुराव्यांचे संकलन वेळेत न होणे, त्याचबरोबर चार्जशीट आरोपपत्र दाखल करण्यास विलंब होणे आणि न्यायालयात खटले प्रलंबित राहणे अशा समस्या निर्माण होतात। रिक्त पदांची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते संजय थूल यांनी राज्याच्या गृह विभागाकडून मागितलेल्या माहितीवरून उघड झाले आहे। VIP बंदोबस्त आणि गस्तीवर ताण 16,500हून अधिक शिपायांचे पद रिक्त असल्याने दैनंदिन गस्त आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या कामात अडचणी येत आहे। राजकीय सभा, सण, उत्सव आणि VIP बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस ताफा वळवावा लागत असल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता वाढते। पोलिसांमधील ताणतणाव आणि आजारपण, कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे कार्यरत पोलिसांना 12 ते 16 तास तर अनेकदा साप्ताहिक सुट्टी न घेता काम करावे लागत आहे। या सततच्या शारीरिक आणि मानसिक तणावामुळे पोलिसांची आरोग्य बिघडणे, कौटुंबिक समस्या निर्माण होणे आणि कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होणे यासारखे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। गुन्हेगारीवर नियंत्रणाचा अभाव, पोलिसांच्या रस्त्यावर उपस्थितीत हा गुन्हेगारावर वचक बसण्याचा मुख्य मार्ग असतो। मनुष्यबळ कमी असल्याने रात्रीची वेळ गस्त घालणे किंवा संवेदनशील भागात पुरेसा बंदोबस्त ठेवणे कठीण जात आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, हे काही जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट याच्या अगोदर आलेला आहे आणि आणखीन सुद्धा बरेच काही पत्रक या ठिकाणी आलेले आहेत। सध्याच्या कंडिशनला 16,500 जागा रिक्त आहे आणि जोपर्यंत भरती या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो 20 ते 23,000च्या आसपास या रिक्त जागा या ठिकाणी होणार आहे आणि मोठी भरती आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये जवळपास 20 ते 23,000 जागांसाठी पोलीस भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर आता पोलीस भरती नेमकी कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट येते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती जे आता आपण जर याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर पोलीस भरती रेग्युलरी येत असते, दरवर्षी पोलीस भरती निघते। तुम्हाला अंदाज देतो, बघा विद्यार्थी मित्रांनो, 2018ला सुद्धा पोलीस भरती निघाली होती, त्यानंतर 2018 नंतर 2019ला पण पोलीस भरती निघाली होती, बघा 2 वर्ष आणि त्यानंतर 2019 नंतर जे विद्यार्थी मित्रांनो 2020 झालं, 2021 झालं, तर 2022 झालं, हे 3 वर्ष भरती निघाली नव्हती कारण की कोविड चालू होता, कोरोना आला होता, एक लक्षात ठेवा, त्यामुळे भरती आली नव्हती। त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो ह्या 3 वर्षाची भरती 2020, 2021, 2022 ह्या 3 वर्षाची जी भरती हे जे 2023ला झाली, जवळपास 18,000 जागांसाठी एकनाथ साहेब शिंदे मुख्यमंत्री होते आणि 2024ला सुद्धा या ठिकाणी 17,000 जागांसाठी पोलीस भरती निघाली आणि 2025ला सुद्धा या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 16,000 जागांसाठी भरती निघाली। दरवर्षी पोलीस भरती येत आली आहे, यावर्षी सुद्धा पोलीस भरती पाहायला भेटणार आहे आणि यावर्षी पोलीस भरती निघण्याचं मोठं कारण आहे म्हणजे 2027चा नाशिकमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठा कुंभमेळा, जो की या ठिकाणी 26 महिने या ठिकाणी चालणार, म्हणजे 1 ते 2 वर्ष हा मोठा दीर्घकाळ या ठिकाणी कुंभमेळा नाशिकमध्ये ऑक्टोबर 2027 पासून या ठिकाणी चालणार आहे, दीर्घकाळपर्यंत हा कुंभमेळा चालणार आहे। तिकडे जे विद्यार्थी मित्रांनो पोलिसांचा, महाराष्ट्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त तिकडे लागणार आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती निश्चित या ठिकाणी निघणार आहे। महाराष्ट्र राज्याचे जे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा याच्या अगोदर सांगितलं आहे की आम्ही पोलीस भरती या ठिकाणी काढणार आहे म्हणून, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, तर जवळपास या ठिकाणी नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत पोलीस भरती निघण्याची पुरेपूर संभावना आहे, लक्षात ठेवा। नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापर्यंत पोलीस भरती निघणार आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या दाडीचा थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।